आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत कायदे तज्ञ चिन्मय भोसले। चिन्मयजी, आपल्या जय महाराष्ट्र मध्ये स्वागत। आजच्या अपात्रता निकालासंदर्भात आपली पहिली टिप्पणी काय असेल? आज माननीय सुप्रीम कोर्टाने 11 मे 2023 रोजी जी जजमेंट दिली होती त्याच्यात त्यांनी महाराष्ट्राच्या स्पीकरला ही ताकद असल्याचं सांगितलं होतं, जेणेकरून स्पीकर अपात्रतेवरती भाष्य करू शकतील आणि निर्णय घेऊ शकतील। आणि त्याचा रिझनेबल टाइम मध्ये असे शब्द वापरले होते, त्याचा निर्णय घेणं अपेक्षित होतं। ते 31 डिसेंबर पर्यंत हळूहळू करत आता 10 जानेवारीला तो निकाल लागणार असं म्हटलं गेल्याने आज तो निकाल लागेल अशी अपेक्षा आहे सगळ्यांची। मूळतः 16 जे आमदार आहेत जे आत्ताच्या आपल्या माननीय मुख्यमंत्र्यांबरोबर आहेत शिवसेनेमधले, त्यांच्या पात्रतेबद्दलचं भाष्य हे करणं आज अपेक्षित आहे स्पीकर महोदयांनी। आणि त्याला अँटी डिफेक्शन लॉ किंवा घटनेचा 10th अमेंडमेंट जे म्हणतात त्याच्या अनुषंगाने त्यावरती निर्णय घेणं अपेक्षित आहे। जी, यावेळेस आपण म्हणालात की सर्वोच्च न्यायालयाकडून राहुल नार्वेकर यांना हा निकाल घेण्यासाठी सांगण्यात आले की तुम्ही निकाल द्या, कारण की तुम्ही विधानसभेचे अध्यक्ष आहात। मात्र विधानसभेच्या अध्यक्षांचा निकाल येण्यापूर्वीपासूनच आपण बघतोय की उद्धव गटाकडून वारंवार अशा प्रतिक्रिया येत आहेत की ही मॅच फिक्सिंग आहे आणि खरं म्हणायला गेलं तर हे एक मोठं पद आहे विधानसभा अध्यक्ष, त्यामुळे इतका अविश्वास दाखवणं हे कितपत योग्य आहे? कॉन्स्टिट्यूशनल पोस्ट आहे, त्यामुळे जोपर्यंत निर्णय येत नाही तोपर्यंत काही त्याच्यावरती भाष्य करणं चुकीचं आहे। आणि ज्या कुठल्या गटाला तो अमान्य असेल त्यांना परत माननीय सर्वोच्च न्यायालयाकडे जायची मुभा आहेच। त्यामुळे जसा निर्णय येईल तसा त्यांना कायदेशीर पुढे त्यांच्या स्टेप्स घेता येतील। आजच्या निकालामुळे अनेक गोष्टींची स्पष्टता येणार आहे। घटनेमधले काही लूपहोल्स असतात ज्याला बघत प्रत्येक वेळी हे निकाल दिले जातात किंवा बदल केले जातात। तर आज अशा कोणत्या स्पष्टता आहेत महत्त्वाच्या ज्या निकालामुळे पुन्हा एकदा सगळ्यांसमोर येणार आहेत? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्याला आम्ही कायद्याच्या भाषेत अँटी डिफेक्शन लॉ म्हणतो, जो लॉ साधारण तुमच्या सगळ्या दर्शकांना कळण्यासाठी म्हणून जे निवडून आलेले आमदार खासदार आपल्या ज्या पार्टीच्या सिंबलवरती निवडून आलेले असतात ती जर सोडून पार्टी जर ते जात असतील तर त्यांना ते त्यापासून थांबवण्यासाठी म्हणून बनवलेला हा कायदा आहे अँटी डिफेक्शन लॉ। त्याच्यानुसार जो पॉलिटिकल पार्टी चालवतो त्याच्या सांगण्यानुसार किंवा त्यांनी नेमलेल्या व्हीपनुसार त्या सगळ्या आमदारांनी काम करणं अपेक्षित असतं। आणि जो त्यांचं ऐकत नाही त्यांना ह्या अँटी डिफेक्शन लॉ खाली प्रॉसिक्यूट करता येतं किंवा त्यांच्यावरती ऍक्शन घेता येते। सो आता मुळात जो वाद आहे तो हाच आहे की नक्की पॉलिटिकल पार्टी कोण होतं आणि लेजिस्लेटिव्ह पार्टी कोण होतं, म्हणजे असेंब्ली मधली सगळ्यां मेजॉरिटी असलेला व्यक्ती कोण होता आणि राजकीय पक्ष चालवणारा किंवा राजकीय पक्षातली मेजॉरिटी असणारा कोण होता, हा एक पहिला निर्णय। दुसरा म्हणजे त्या निर्णयानुसार कुणाला मग ती व्हीप नेमण्याचा पावर होती आणि व्हीप कोणाला नेमण्याची पावर होती हे ठरल्यानंतर मग कुठल्या व्हीपचं जे म्हणणं आहे की 16 इकडचे आमदार निलंबित का उद्धव ठाकरे गटाच्या आमदारांना निलंबित करणे, हा जो निर्णय आहे तो त्याच्यानंतर ठरला जाईल। पण त्यातला जर मूळतः तुम्ही एक कायदेशीर बाब जर बघितली तर 11 मे 2023च्या सर्वोच्च न्यायालयाच्या जजमेंटमध्ये त्यांनी एक कन्क्लुजन्स जे आहेत त्या जजमेंटचे त्याच्यात त्यांनी एक उल्लेख असा केलेला आहे की पॉलिटिकल पार्टीचा व्हीप हाच ठरवू शकतो की पुढे काय कुठल्या पद्धतीनं कामकाज चालेल। लेजिस्लेटिव्ह पार्टीचा व्हीप हा त्याच्याकडे ही पॉवर नाही। त्यामुळे सगळ्यात महत्वाची आजची बाब अशी राहणार आहे की त्या क्षणाला जेव्हा हे डिस्क्वालिफिकेशन झालं 16 आमदारांचं, त्या क्षणाला पॉलिटिकल पार्टी ही कुणाची होती? आणि तोच मुळात प्रश्न आहे की पॉलिटिकल पार्टी हे कुणाची होती, उभी फूट नक्की पडलेली आहे का? आणि हे सगळे प्रश्न आम्ही तुम्हाला विचारणार आहोत। मात्र त्याआधी कोणत्या 16 आमदारांवर शिंदे गटाच्या अपात्रतेची तलवार आहे आपण प्रेक्षकांना सांगू आणि पुन्हा एकदा चर्चेकडे वळूयात। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर अपात्रतेची टांगती तलवार आहे, सोबतच मंत्री अब्दुल सत्तार, मंत्री संदीपान भुमरे, आमदार संजय शिरसाट, मंत्री तानाजी सावंत, आमदार यामिनी जाधव, आमदार चिमणराव पाटील, आमदार भरत गोगावले,
आमदार लता सोनावणे, आमदार प्रकाश सुर्वे, आमदार बालाजी किणीकर, आमदार अनिल बाबर, आमदार महेश शिंदे, आमदार संजय रायमुलकर, आमदार रमेश बोरणारे, आमदार बालाजी कल्याणकर. या निकालामुळे अध्यक्षांची कार्यकक्षा काय आहे आणि अधिकार काय आहे हेही स्पष्ट होतील. पण आता सगळ्यात मोठी गडबडी अशी आहे की त्यावेळेस अध्यक्ष नव्हते, त्यावेळेस झिरवाळ हे उपाध्यक्ष होते आणि त्यानंतर जेव्हा नवीन सरकार आलं त्यावेळेस विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर झाले. तर या संदर्भात तुम्ही काय मार्गदर्शन करू शकता? कशा पद्धतीने यावर हे सगळं अवलंबून आहे? आधी जो डेप्युटी सेक्रेटरींनी घेतलेला जो निर्णय होता 3 जुलै 2022 ला, तो तर सर्वोच्च न्यायालयाने अनकॉन्स्टिट्युशनल आहे तेव्हाच त्यांनी डिक्लेअर केलं होतं. त्यामुळे त्याचा आता फारसा काही त्याच्यावर भाष्य करण्यात काही अर्थ नाही, कारण दॅट इज डिक्लेअर्ड, म्हणजे तो विषय एकदा ठरवलेला आहे ऑलरेडी सर्वोच्च न्यायालयाने. आता विषय एवढाच उरतोय की आमदार हे जे आहेत ते अपात्र होते का नव्हते, आणि ते ठरवण्यासाठी 10th शेड्यूल जे आहे सुप्रीम आपल्या कॉन्स्टिट्यूशनचं आणि अँटी डिफेक्शन लॉ ह्या दोन्हीचा वापर करून याच्यावर निर्णय घेता येऊ शकतो. परंतु तो निर्णय घ्यायचा प्रायमरी रिस्पॉन्सिबिलिटी ज्याला म्हणता येईल ती स्पीकरची असते. त्यामुळे सुप्रीम कोर्टाने म्हणलंय की असे कुठले आम्हाला अशी कुठली डिफिकल्टी दिसत नाही या सगळ्या सिच्युएशन मध्ये की ज्यांनी सुप्रीम कोर्टाने हा निर्णय घ्यावा. त्यामुळे ते म्हणाले कायद्यानुसार जर तो स्पीकरकडे ती ताकद आहे तर ते स्पीकरनी घ्यावी, फक्त ती रिझनेबल टाइम मध्ये घ्यावी. त्यामुळे आता जो मुद्दा उरतोय तो फक्त आणि फक्त एकच विषयाचा उरतोय, आमदार अपात्रतेचा. डेप्युटी स्पीकरांनी जो आधी घेतला होता जुलै 2022 मध्ये निर्णय, तो अनकॉन्स्टिट्युशनल होता, हे ऑलरेडी झालेलं आहे सेटल. यावेळेस नक्की या कोणत्या मुद्द्यांवर हा निकाल लागणार आहे आपण प्रेक्षकांना सांगूयात आणि पुन्हा एकदा चर्चेकडे वळूयात. कुणावर टांगती तलवार हे आपण बघतोय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री अब्दुल सत्तार, मंत्री संदीपान भुमरे, आमदार संजय शिरसाट, मंत्री तानाजी सावंत, आमदार यामिनी जाधव, आमदार चिमणराव पाटील, आमदार भरत गोगावले, आमदार लता सोनावणे, आमदार प्रकाश सुर्वे, आमदार बालाजी किणीकर, आमदार अनिल बाबर, आमदार महेश शिंदे, आमदार संजय रायमुलकर, आमदार रमेश बोरणारे, आमदार बालाजी कल्याणकर. सर, जर निकाल उद्धव गटाच्या बाजूने लागलाच, जर शिंदे गटाचे 16 आमदार अपात्र झाले तर सरकार कोसळणार आणि मुख्यमंत्र्यांना राजीनामा द्यावा लागणार. मात्र पुन्हा विधान परिषदेच्या माध्यमातून मुख्यमंत्री पदावर एकनाथ शिंदे यांना पुन्हा बसता येऊ शकतं का? नाही, अँटी डिफेक्शन कायद्याप्रमाणे जर डिस्क्वालिफाय झाला तो व्यक्ती पार्टीमधनं, तर त्यांचं आमदारकीचं जे पद आहे ते सुद्धा डिस्क्वालिफाय होतं. त्यामुळे ज्या त्या 16 सीटांवरती परत एक इलेक्शन निवडणूक घडवून मग पुढचा ते प्रोसेस करायला लागेल. ह्या क्षणाला त्यांना परत एकदा मुख्यमंत्र्याची सीट कॉन्टेस्ट नाही करता. जर आपण बघितलं निवडणूक आयोगाने जो निकाल दिलेला आहे, निवडणूक आयोगाचा निकाल आहे की शिंदे गटाकडे शिवसेना पक्षचिन्ह. त्यामुळे शिंदे गट हा पक्ष आहे हे कुठेतरी जनसामान्यांमध्ये आता आहे की शिंदे गट हा शिवसेना पक्ष आहे. मात्र जर आज हे 16 आमदार अपात्र ठरले तर नक्की काय घडेल? तर शिंदेंचा पक्ष राहील की नाही राहील, हे पक्षचिन्ह पुन्हा यांच्याकडे येईल का? नक्की कसा गोंधळ अजून वाढेल? हा निश्चितच वाढेल, कारण जो पक्षाचं जे नाव आणि सिंबल आहे ते शिंदे गटाकडे, शिंदेकडे वैयक्तिक नसून त्या गटाकडे आहे. त्या गटातले 16 लोक जरी निलंबित झाले तरी तो पक्ष म्हणून राहणारच, कारण ते पक्षाचे कार्यकर्ते म्हणून आणि मेंबर म्हणून राहतीलच. परत त्या पक्षाच्या नावावरती चिन्हावरती निवडणुका लढवायच्या की नाही आणि निवडून यायचं की नाही हा पुढचा भाग झाला. परंतु तो पक्ष आहे तसाच राहील, त्याचे हे मेंबर राहतील, फक्त हे आमदार म्हणून डिस्क्वालिफाय होतील. पण मग उद्धव गटाकडे आता जे नवीन नाव आलेलं आहे, जे पक्षचिन्ह आलेलं आहे, त्याचं काय? तेच त्यांच्याकडे राहणार, कारण
हे आत्ता जो निर्णय आहे ना तो आमदारकी बद्दलचा आहे, जी. तो पॉलिटिकल पार्टी बद्दलचा अजिबात नाही. जी त्यामुळं इलेक्शन कमिशननी हा निर्णय मागेच घेतलेला आहे की पॉलिटिकल पार्टीचा जो सपोर्ट, म्हणजे त्यात बघायला लागतं तळागाळातल्या अगदी गावातल्या माणसापासनं तुमचा जो लेजिस्लेटिव्ह चीफ आहे किंवा व्हीप आहे त्यांच्यापर्यंत प्रत्येकाची जर मतं घेतली तर मेजॉरिटी कोणाकडे आहे त्यानुसार तो निर्णय घेतला जातो, जो ऑलरेडी आता शिंदे गटाच्या साईडनं लागलेला आहे. आणि उद्धव ठाकरे साईडच्या गटाला शिवसेना युबीटी असं त्यांना नाव दिलेलं आहे आणि मशाल त्याची चिन्ह दिलेली आहे. जी, त्यामुळे त्यांना ते पुढे वापरावं लागेल. जी, धन्यवाद चिन्मयजी, आपण इथे स्पष्टीकरणासाठी उपस्थित राहिलात. धन्यवाद.